जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर. आपले शहर, आपल्या बातम्या. मित्रहो, मुरुम शहराची शैक्षणिक ओळख असलेली आणि निजामकालीन इतिहासाची साक्ष देणारी जिल्हा परिषद मुलांची प्रशाला आज जीर्णावस्थेमुळे धोक्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. सन 1938 मध्ये स्थापन झालेल्या या शाळेला यंदा 88 वर्षे पूर्ण झाली असून अलीकडेच सततच्या रिमझिम पावसामुळे शाळेतील एका वर्ग खोलीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे संपूर्ण शाळा इमारतीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. एकेकाळी मुरुम शहरातील शिक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या या शाळेत खाजगी शैक्षणिक संस्था सुरू होण्यापूर्वी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यानंतर खासगी, सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई शाळांचे प्रमाण वाढत गेल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. तरीही या ऐतिहासिक शाळेत आजही सुमारे 300 विद्यार्थ्यांची पटसंख्या असून इतर अनेक जिल्हा परिषद शाळांच्या तुलनेत ही संख्या उल्लेखनीय मानली जाते. विशेष म्हणजे मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही मराठी शाळांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत ही मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने तसेच सर्व शिक्षक शिक्षिका गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. मात्र शाळेच्या इमारतीची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे. अनेक वर्ग खोल्या जीर्ण झाल्या असून भिंतींना तडे गेले आहेत. काही ठिकाणी विटांचे बांधकाम कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित वर्ग खोल्याबाबतही धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अलूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य अप्पासाहेब पाटील यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याकडे पाठपुरावा करून शाळेसाठी 3 नवीन वर्ग खोल्यांचा निधी मंजूर करून घेतल्याचे सांगितले जाते. उर्वरित 7 वर्ग खोल्यांसाठीही सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, विविध सांस्कृतिक सोहळे, विज्ञान प्रदर्शन यासारख्या शाळेच्या विविध कार्यक्रमांना अनेक लोकप्रतिनिधी सातत्याने शाळेत उपस्थित राहत असले तरी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक तो ठोस पाठपुरावा झाल्याचे चित्र दिसून आले नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शाळेच्या माध्यमातून मुख्याध्यापक किंवा इतर शिक्षक यांनी सातत्याने त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे सातत्याने कागदोपत्री पाठपुरावा केल्याचे देखील सांगण्यात आले. शाळेतील एका वर्ग खोलीचा स्लॅब कोसळल्यानंतर परिसरातील पालक आणि नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे. त्यामुळे जीर्ण झालेली इमारत तातडीने पाडून त्या ठिकाणी सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक शाळेची नवी इमारत उभारण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आम्ही मुरुमकर न्यूजने अलूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य अप्पासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली. तसेच विद्यार्थी चळवळीचे नेते लखन भोलवे आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धलिंग हिरेमठ यांनीही शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहूया. देशमाने सर यांचे वेळोवेळी पाठपुरावा होता गेल्या वर्षीपासून. त्याच्यामुळे आधीच आपण तिथे 3 खोल्या दिलेल्या आहेत. उर्वरित त्यांना आवश्यक असलेल्या खोल्यासाठी आपण उपाध्यक्ष मॅडम आणि अध्यक्ष मॅडम यांना बोलून त्या प्रयत्नात आहोत. याच वर्षी ती पूर्ण शाळा नवीन इमारत बांधून द्यायच्या प्रयत्नात आहोत आपण. ऑलरेडी आता 3 शाळा खोल्या मंजूर आहेत तिथे. ते फाईल टेंडर प्रोसेस मध्ये आहे. सांगितलं मला त्यांनी 3 मंजूर झाल्यात, फक्त बजेटमुळे थांबलंय म्हणले. नाही, त्याला बजेट उपलब्ध आहे आणि ते 3 खोल्याचा तर विषयच नाही. ते 7 खोल्या लागणार आहेत. त्याचा पाठपुरावा चालू आहे. आपण तिथे भेट दिल्यानंतर उपाध्यक्ष मॅडमला सुद्धा बोललोय आपण आणि अध्यक्ष मॅडमना सुद्धा बोललोय. गरज पडल्यास आपण निधीची कमतरता असल्यास पालकमंत्र्यांना बोलून ह्याच वर्षी त्या सगळ्या शाळा खोल्या कसं बांधून देता येतील म्हणजे ह्या प्रयत्नात आहोत आपण. हो, आता त्याला येणाऱ्या शाळा खोल्या सुद्धा मी मुरुममध्ये देणार आहे. नाही, नक्की तुमची बाईट घेण्यासाठी मी फोन लावणार. तसं नाही, निर्लेखन त्यांचं मंजूर झालेलं आहे पूर्ण शाळेचं. आणि उर्वरित जे 7 खोल्या लागणार आहेत
उपाध्यक्ष मॅडम, शिक्षण सभापती आणि अध्यक्ष मॅडम यांच्यासोबत माझी चर्चा झालेली आहे. ती पूर्ण वर्गखोल्या एकदाच कसं बांधून देता येतील ह्या प्रयत्नात आहोत आपण आता सध्या. ओके ओके चालतंय. नमस्कार मुरुमकरांनो, माझं नाव लखन बोंडवे. आज आपण आहोत मुरुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये. खरं पाहायला गेलं तर जिल्हा परिषद शाळा म्हणलं की सर्वांना नकोशी वाटणारी गोष्ट. परंतु हे ज्या ठिकाणी मी आज उभा आहे ती मुरुमची जिल्हा परिषद शाळा, हे मुरुमचं वैभव आहे. हे मुरुमकर म्हणून आपण कुठं ना कुठं विसरत चाललो आहे. आज जी शाळेची अवस्था झालेली आहे त्या अवस्था होण्यामागचं कारण ही परिस्थिती असं होण्याचं कारण काय, याच्यावरती मुरुमकर म्हणून आपण चिंतन मनन करण्याची निश्चितपणे ही वेळ आहे, असं एक प्रामाणिक मुरुमकर म्हणून, एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतंय. आज जिल्हा परिषदमध्ये आलो आहे. जिल्हा परिषदच्या वर्गखोल्या मी पाहिल्या सर्वत्र जाऊन, जिल्हा परिषदची अवस्था पाहिली. मी तुम्हाला सांगतो एवढी भयानक अवस्था आहे, इतकी दुर्दैवी अवस्था आहे. मला सांगतो आज 70-80 वर्ष झाले ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून. आज गोरीगरिबांच्या लेकरांनी शिकायचं कसं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. प्रत्येक म्हणजे जे रोजंदारीवरती कामाला जाणारे सुद्धा पालक आहेत, त्या पालकांना सुद्धा वाटते की माझा मुलगा हा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकला पाहिजे. का वाटते असं? कारण की जिल्हा परिषदची अवस्था. मग या अवस्थेकडं आपण पाहणार आहोत का नाही, याच्याकडे लक्ष देणार आहोत का नाही, हा सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आज जर पाहायला गेलं सगळ्यांना असं वाटतंय प्रायव्हेटमध्ये, परंतु हे वैभव आहे, हे मुरुमचं वैभव आहे आणि हे जपण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करायचं आहे. वर्ग खोल्या पडलेत, वरली स्लापं पडलेत, गळू लागलेत, हे तरी सुद्धा सर्वजण डोळे झाकपणे या गोष्टीकडे बघत आहेत. प्रस्ताव पाठवू लागलेत, परंतु प्रस्ताव मंजूर होऊन तिथंच धुळकात पडले आहेत. टेंडर निघत नाहीत. अशा अनेक समस्या या ठिकाणी उद्भवलेल्या आहेत. टेंडर जरी निघाले तरी बजेट नाही म्हणून काम होत नाहीत. हे किती दिवस जिल्हा परिषदवरतीच ही का वेळ येते, हा सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थी कसं येतील हो, जर तिथं राहायची व्यवस्था नसेल, वर्गखोल्या चांगल्या नसतील, बसायची व्यवस्था चांगली नसेल, वरून पाणी गळत असेल तर कसं? अनेक शाळेमध्ये शिक्षक सुद्धा नाहीत. मग कसं जिल्हा परिषद शाळा सुजलाम सुफलाम आणि चांगल्या राहतील, याच्यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे. जे काही लोक सत्तेमध्ये बसलेत, मला मुरुमच्या जे काही लोक सत्तेमध्ये बसले त्या सत्तामध्ये बसलेल्या लोकांना माझा असा प्रश्न आहे, त्यातल्या त्यात माझा असा आवर्जून असा प्रश्न आहे मुरुमच्या नगराध्यक्षांना, आदरणीय बापूराव पाटलांना, की पाटील साहेब, हे जिल्हा परिषद शाळा मुरुमची वैभव आहे. तुमचे मोठे बंधू जे सध्या विधान परिषदेचे मेंबर आहेत ते ह्या शाळेचे विद्यार्थी आहेत. तुम्हाला असं वाटतंय का नाही की ही शाळा जगली पाहिजे? हो, ओके, आम्हाला माहीत आहे की तुमची प्रायव्हेट शाळा आहे, शिक्षण संस्था आहे, त्याला तुम्ही वाढवा, त्याच्यामध्ये आमचं दुमत नाही आहे. परंतु ही शाळा सुद्धा जगली पाहिजे, ही शाळा सुद्धा वाढली पाहिजे. हा जो ऐतिहासिक वारसा 1938 भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरची शाळा ही, हा जो ऐतिहासिक वारसा आहे मुरुमला, तो सुद्धा कुठं ना कुठं वाढला पाहिजे, जगला पाहिजे. ही सुद्धा शिक्षण संस्था, ही सुद्धा जिल्हा परिषदची शाळा, ही एक मानाचं स्थान म्हणून मुरुममध्ये उभा राहिली पाहिजे. याची जबाबदारी तुमचीही आहे, मुरुममधल्या प्रत्येकाची आहे, तसंच तुमची सुद्धा आहे. म्हणजे असं विनंती आहे की तुम्ही कुठं ना कुठं एक मुरुमच्या लोकांना आश्वस्त केलं पाहिजे की ह्या शाळेचं वैभव जे आहे ते वैभव मिळवून देण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. अनेक समस्या आहेत शाळेमध्ये. ही शाळा जगण्यात जर खरं वाढवायचं असेल तर मुरुमच्या प्रत्येक नागरिकाला, मुरुममधल्या जे सृजनशील लोक आहेत, जे शिक्षणप्रेमी आहेत, ज्यांना वाटतंय की हो बाबा इथल्या सर्वसामान्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, इथल्या विद्यार्थ्यांना त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो मिळाला पाहिजे, तर इथली शाळा व्यवस्थित सुसज्ज होण्यासाठी मुरुमच्या प्रत्येकाने ते प्रयत्न केला पाहिजे. इतकंच माझं असं म्हणणं आहे. इथली जे मेन भिंत आहे, शाळा वर्गखोल्या आहेत, शिक्षकांची समस्या आहे, जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते विद्यार्थ्यांना मिळत नाहीत, या सर्व गोष्टी मिळवून देण्यासाठी जे काही सत्ताधारी आहेत, मग ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, पंचायत समितीचे अध्यक्ष असतील, या मुरुमचे नगराध्यक्ष असतील, या सर्वांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही लक्ष घाला. या गोरगरीब विद्यार्थ्यांचं भविष्य कुठं ना कुठं शिक्षणापासून वंचित राहू नये, इतकी काळजी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून घेतलं पाहिजे. इतकंच माझं असं म्हणणं आहे. आणि लवकरात लवकर तुम्ही लक्ष घालून जर हे नाही केलं तर निश्चितपणे ह्या ज्या विद्यार्थ्यांचं भविष्य कुठं ना कुठं वाटलं होणार आहे, ह्याला जबाबदार तुम्ही असाल. नमस्कार, मी सिद्धलिंग हिरेमठ. आज एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपल्यासमोर व्यक्त होण्यासाठी आलेला आहे. जिल्हा परिषद प्रशाला मुरुम ही 1938च्या
एवढी जुनी शाळा मुरुम शहरामध्ये आहे आणि या शाळेची सध्याची तुम्ही अवस्था जर पाहिलात तर पूर्ण मोडकळीस पडलेलं आहे. का हे काल परवा हे भिंत मधली पूर्ण कोसळलेली आहे यांची ह्या इमारतीची. या शाळेमध्ये जवळपास 300 विद्यार्थी आहेत. उमरगा तालुक्यातील सर्वात अग्रेसर ही शाळा आणि ह्या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग या शाळा जपण्यासाठी कंटिन्यू सातत्यानं काम करत असतात. पण एखादी आता इथल्या सर्व विद्यार्थ्यांचे हे पलीकडचे 2 रूम बंद करण्याचं कारण त्या शाळेच्या वरचे जे स्लॅब कोसळत आहेत त्याच्यामुळं तिने शाळा बंद करून दुसऱ्या ठिकाणी ते वर्ग चालवत आहेत. आज अशी परिस्थिती आहे. मुरुम शहरामध्ये अनेक शाळा आहेत पण हे जे ऐतिहासिक वारसा आहे आपल्याला जपावंच लागेल. आणि माझी विनंती आहे की आपल्या जिल्हा परिषदकडून या शाळेसाठी नवीन बांधकामासाठी निधी मंजुरी करावी आणि शाळेकडून बी असा प्रस्ताव त्यांना गेलेला आहे यापूर्वी आणि ना हरकत देखील मिळालेला आहे. फक्त जलद गतीने हे कार्य होऊन लवकरात लवकर इमारत निर्माण व्हावी अशी आमची मुरुमकर म्हणून आमची मागणी आहे. मुरुम शहर परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर YouTube न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.